रील्स बनवण्यासाठी कोणी उंच इमारतीवरून लटकतं, कोणी गाडीवरून स्टंट करतं, तर कोणी जीवाशी खेळतं. पण कोल्हापूरमध्ये काही वेगळंच चित्र पाहायला मिळालंय. सिंघम सिनेमातल्या एका डायलॉगवर रील बनवण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा गाठली. आणि पुढे काय झालं तुम्हीच पहा. सिंघमची डायलॉगबाजी करणाऱ्या या मंडळींचा हा रील वादात सापडलाय आणि त्याला कारण ठरलंय रील बनवण्यासाठी निवडलेलं ठिकाण. ज्याला विद्येचं मंदिर म्हटलं जातं अशा प्राथमिक शाळेत या महाशयांनी हा रील बनवलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील दर्याचे वडगावमध्ये हा प्रकार घडलाय. सिनेमात जसं जयकांत शिर्केनं खुर्चीला लाथ मारली तसंच रील मधल्या या बोगस शिर्केनेही खुर्चीला लाथ मारली आणि वादाला तोंड फुटलं. आव्हान तर असंच असेल, शाळा ही सरकारी मालमत्ता आहे आणि कुठल्याही सरकारी मालमत्तेचा गैरवापर म्हणजे रील्स बनवणं किंवा कुठल्याही अशा पद्धतीचं शूटिंग करणं हा चुकीचा प्रकार आहे आणि असा चुकीचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. घडलेला प्रकार चुकीचा असल्याचं म्हणत प्रकरणाची चौकशी केली जाईल असं शाळा प्रशासनानं म्हटलंय. पण मुळातच शाळेत असे व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी दिली कुणी आणि कशी हा देखील प्रश्न आहे. शाळेमध्ये असा जर लोक शिक्षक या भावनेचा आदर करण्याच्या ऐवजी अनादर जर करत असतील तर अशा जे संबंधित कोण रील्स करणारे आहेत त्यांनी आपल्या मनाला विचारावं की आपण ज्या शाळेमध्ये मोठं शिक्षण घेतलं आणि मोठं झालो या शाळेबद्दल आपल्याला असताना आदर किती ठेवायला पाहिजे हे रील्स करणाऱ्या लोकांनीच ते समजून घ्यायला पाहिजे. आणि इथून पुढं असं होऊ नये हे जे रील्स करणारे जे व्यक्ती कोण असेल त्यांनी ते दक्षता या आत्ताच्या घटनेवर घ्यावी. शाळेच्या आठवणी जपण्याची बतावणी करत या माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना चुना लावला. पण आता कारवाईची टांगती तलवार आहे ती व्हिडिओ काढण्यास परवानगी देणाऱ्या मुख्याध्यापकांवर. ही गोष्ट खरं सांगू सर, आमच्या शाळेआधी गावासाठी खूपच निंदनीय गोष्ट झालेली आहे. त्यामुळं जिथं शाळेत शिकवलं जाते त्या शिक्षकांचा आदर करण्याऐवजी तुम्ही अनादर केलेला आहे आणि त्यांना तुम्ही खोटं सांगून फोटो काढतो म्हणून आठवणींसाठी सांगितलं आणि त्यावर रील्स केले, हे काय बरोबर झालेलं नाही. प्राथमिक शाळा सक्षम करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशात हे असे प्रकार घडत असतील तर पालक सरकारी शाळांकडे कसे वळतील? असे प्रकार घडू नये यासाठी शाळा प्रशासन काही काळजी घेतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल. विजय केसरकर सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.